नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी आलेलो आहे कंधारला किल्ला पाहण्यासाठी। तर तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे किल्ला आहे। तर खूप दिवसापासून मला वाटत होतं एखादा किल्ला बघण्यासाठी जावं, तर आज मी आलेलो आहे किल्ला पाहण्यासाठी। या ठिकाणी मी यूट्यूबला सर्च केलं होतं किल्ला म्हणून, तर त्या ठिकाणी मला एक कंधारचा किल्ला दाखवला होता। तो किल्ला मला खूपच भारी वाटला, म्हणून म्हणलं जाऊन आपण पाहू तरी येऊया, म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे पाहण्यासाठी। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता आम्हाला जाण्यासाठी या ठिकाणी खालून रस्ता आहे, तर आम्ही खालच्या रस्त्याने चाललेलो आहेत। आता आम्ही इथून आतमध्ये आलेलो आहेत। तर हे किल्ल्याच्या चारी बाजूने नुसतं पाणी आहे, चारी साईडने पाणी आहे। तर आता आम्ही आलेलो आहे किल्ल्याच्या आतमध्ये। तर इथून आम्ही या दरवाज्यातून आतमध्ये चाललेलो आहेत किल्ल्याच्या आतमध्ये। आता आम्ही प्रवेश करत आहोत। प्रवेश केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये कसं आहे ते पण दाखवतो। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुम्ही। मित्रांनो, मी आज आलो कंधारचा किल्ला बघण्यासाठी। मला दाखवतो। मोठा किल्ला तिकडे जाऊ चांगला। कोणता? चला वर जातो। चला, गणपतीची मूर्ती काढली। हो, पायाची मूर्ती आहे। पायाची मूर्ती कोणची मूर्ती असेल? कोणची मूर्ती असेल? पायाची मूर्ती। कॅमेरामॅन सुना नाही सिमेंट आहे। अबे किल्ला आहे का? काय तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती बारीक पायऱ्या आहेत। इकडे पण आहे, पण आपण पहिल्यांदा वर जाऊन दाखवूया। चला वर। आमचा व्हिडिओ काढ किरण वर घेऊ वर। हा चला चला वर। किल्ला कंधार किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास कंधार किल्ला हा त्या किल्ल्यात जाणार तिकडे जाऊ। मित्रांनो, मी अर्ध्या तासापासून किल्ला पाहत आहे, तरी पण किल्ला काही संपत नाही। तरी पण आपल्याला पुढे दाखवतो। चला चला, आता घरी जायचंय। आता मित्रांनो, या ठिकाणी लिहिलेलं आहे धोका, पुढे गेला तर पुढे धोका आहे। या ठिकाणी वाचून पहा काय मला म्हणायचं। धोका कसला लाकूड आहे? कोण काळातलं लाकूड असलं बघ की।
या ठिकाणी एक गुफा आहे, गुफाच्या आतमध्ये लय मोठा हो, त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये नाही जात, त्याच्यामुळे आम्ही वरतून जाऊन दाखवत आहे. चला, आम्ही गेलो असतो आतमध्ये पण कशाला वगैरे तुम्हाला पण सांगितलं, इथं तुम्हाला दाखवलेलं आहे, इथं धोका लिहिलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही इकडे जाणार नाही, तुम्हाला परत पुढचा रोड दाखवतो. चला तर मित्रांनो, त्याच्यामुळे आता मी चाललोय वरती, आता वरतून जाऊन दाखवतो तुम्हाला कसं आहे काही नाही, कारण इकडे तर आम्हाला काही रस्ता दिसा नाही. मी चाललोय कसं तरी, हे बघू शकता. हे बघा मी इकडे आलोय, इकडं या किल्ल्याच्या सगळ्या बाजूनी, चारी पण बाजूनी नुसतं पाणी, ते पाणीच आहे. आपण जिकडे बघल तिकडे नुसतं पाणीच पाणी आहे, पण जिथं पाहाल तिथं नुसतं पाणीच पाणी आहे. मित्रांनो, आता मी ह्या बोळीच्या आतमध्ये जाऊन खाली उतरणार आहे. तर तुम्ही बघू शकता तिथून रस्ता आहे की नाही. तर मला तर रस्ता दिसतोय, रस्ता आहे रे. या आम्ही चाललो त्या खड्ड्याच्या आतून, या पायऱ्यानी. तर तुम्ही बघू शकता, हे बघा भेटला आम्हाला रस्ता, भेटला मित्रांनो. गुड मित्रांनो, खूप दमलो मी, मला वाटलं होतं मी आता हरवलो, कारण मला रस्ता सापडत नव्हता. कारण आताशी रस्ता सापडला तर माझ्या मनाला आताशी चांगलं वाटलं. आता मला इथून दाखवतो किती मोठा किल्ला आहे. घरला जाऊ शकतो का? जाऊ थोड्या वेळ जाऊ. मित्रांनो, हा खड्डा तर दिसतोय मला, पण हा खड्डा काय आहे? अरे मित्रांनो, ह्याच्या आतमध्ये लय मोठं हे आहे, थांबा दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, ह्याच्या आतवर लय खोल आहे बघा, झूम करून दाखवतो. काहीच दिसत नाही, कारण खाली एक लय मोठा मजला आहे, त्याच्यामुळे काही दिसत नाही. हे बघा मित्रांनो, आता तर अर्धा किल्ला पाहून झालेला आहे आणि अर्धा किल्ला पाहायचा आहे. इथून बघतो आम्हाला, तुला बघतो ये इकडे आम्ही ते किल्ल्यावर तुम्ही बघ, गावात गड चालू म्हणून आहेत का पुढे? तर मित्रांनो, आम्ही तर या रस्त्याने आलेलो आहेत. आता आम्ही ह्या रस्त्याने चाललो, तुम्हाला दाखवतो कसं काय नाही. त्या बघा आमचा किरण कुठं गेलेला आहे. तर मित्रांनो, तर या ठिकाणी राजाचा दरबार आहे, तर तुम्हाला ते पण दाखवतो. चला. तर मित्रांनो, आपल्या सुनील दादाला याच्या आतमध्ये आम्ही दोरी बांधून सोडणार आहे, पण सोडल्यानंतर ते वर येईन का नाही त्याचा काही भरोसा नाही, त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये जाणार नाही. चला पुढे जाऊया. मित्रांनो, हे जे मी तुम्हाला आता दाखवलं होतं, हा आहे राजाचा दरबार. तुम्ही राजाचा दरबार बघू शकतात कसा आहे, काही नाही, सगळ्यात वेगळा दरबार आहे राजाचा. हे खरी बघण्यासारखं होतं का? तिकडून वाटा की जर जमलं, जर मला जर टाइम भेटला तर मी तर राजाच्या दरबारच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो कसं आहे काही नाही आतमध्ये. कारण मी इथं आल्यापासून 1 तासापासून हिंडत आहे, तरी पण मला काही रस्ता सापडत नाही बाहेर जायचा. इथं आलं काय किल्ल्यावर नुसतं भुलभुले आहे. तुम्ही ज्या रस्त्याने निघताना का परत त्याच रस्त्याने परत तिथून निघणार आहेत. मी 4 वेळेस गेलतो, मी 4 वेळेस या रस्त्याने गेलो आणि 4 वेळेस परत त्या दरवाजातून निघून राहिलोय. मला आता काही समजत नाही, त्याच्यामुळे सांगतो हा किल्ला खूपच भारी आहे. हे बघा मी आता आलो होतो ते ठिकाणी कडचं आहे. आता हळूहळू मी फिरत आहे. मला आता खूप दम लागलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी काहीतरी माहिती लिहिलेली होती, पण काही माणसांनी त्यांना काही कळत नाही, पर्यावरणाचं नुसतं नाशच करत असतात, त्याच्यामुळे त्यांनी ती माहिती सगळं पुसून टाकलेली आहे. या ठिकाणी सुद्धा फोटोशूट चाललेला आहे, तुम्ही पाहू शकतात. तर आपण आता ह्या टोकाला जाणार आहे, एकदम वरती. तर वरती जाऊन तुम्हाला सगळं दाखवतो आता. दमला तो आता, चल.
हो आमचा शेर नुसता चालवतोय पाटापाटा, त्याला काय दम लागा नाही, नुसतं मला दम लागतोय. किरणा कुठे आहे? किरणा हा माहित.